काल आपलं ऑपरेशन झालेलं आहे बाबा. आज आपण आता त्याची पट्टी काढून मला काळा गॉगल देणार आहे. पट्टी काढताना किंवा औषध टाकताना हात स्वच्छ धुवूनच औषध टाकायचे. चालते चालते. डोळा दाबायचा नाहीये. नाही लगेच उघडू नका डोळा. नाही उघडू. घरी डोळा पुसताना कापूस गरम पाण्यामध्ये बुडवून तो पिळायचा आणि बाजूनी असा डोळा पुसायचा. चालते. जे पाणी वापरणार आहे ते पाणी उकळलेलं पाणी वापरायचं. बर बर चालते. हळूहळू डोळा उघडा. हळू उघडा. वर पहा. दोन बोट. अरे वा. आता 4-5 बोट. 5 बोट दिसायला लागले. काळा गॉगल ठेवायचा आहे. 3 आठवडे ते 4 आठवडे आपण गॉगल ठेवणार आहोत. त्याच्यामुळे धूळ ऊन वाऱ्यापासून संरक्षण होणार आहे. काळा गॉगल बिलकुल काढायचा नाही. डोळ्याला हात लावायचा नाही. जरी पाणी आलं तरी डोळ्याच्या खाली आल्यानंतर गालावरती स्वच्छ रुमालाने किंवा स्वच्छ कापसाने फक्त टिपायचं. डोळा चोळायचा नाही. ऑपरेशन झाल्यानंतर 2 दिवस त्या कुशीवरती झोपायचं नाही. सरळ किंवा दुसऱ्या कुशीवर झोपलं तरी चालेल. खोकायचं नाही, वाकायचं नाही, शिंकायचं नाही, जड उचलायचं नाही. आंघोळ करताना खांद्यावरून खाली आंघोळ करायची. धुळीत उन्हात वाऱ्यात जायचं नाही. तुमचे डायबिटीजचे काय औषध असतील, ब्लड प्रेशरचे काय औषध असतील किंवा इतर कोणत्याही आजाराचे औषध असतील ते तुम्ही सुरू ठेवायची. आलं लक्षात. आंघोळ करताना खांद्यावरून खाली 1 महिना आंघोळ करायचं. खाण्यामध्ये आंबट किंवा जास्त थंड की जेणेकरून सर्दी होईल, खोकला येईल, ठसका लागल अशी पदार्थ खायचे नाही. बाकी तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही खाऊ शकतात. खाऊ शकता. डायबिटीजचं जर असेल तर डायबिटीजचं पथ्य पाळायचं. इतर आजारांचं पथ्य पाळायचं. हा 1 ड्रॉप आहे. हा ड्रॉप दिवसातून 6 वेळा सोडायचा आहे. औषध टाकताना गॉगल दोन्ही हाताने हळूच काढायचा. डोळ्याला धक्का न लावता. पापणी, खालची पापणी फक्त खाली ओढायची. वर पाहायचं बाबा. डोक्याकडे पहा आणि औषध असं वरून बरोबर डोळ्यामध्ये 1 थेंब आणि 2 थेंब असं पडलं पाहिजे. डोळा बंद करा. औषध सोडल्यानंतर डोळा 5 मिनिटं बंद ठेवायचा. दुसरं औषध टाकण्याच्या अगोदर 10 मिनिटं गॅप ठेवायचा. औषध बाहेर आलं तर फक्त हळूच स्वच्छ रुमालाने टोपून घ्यायचं. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय वाचन करायचं नाही, TV पाहायचं नाही, ड्रायव्हिंग करायचं नाहीये. कोणत्याही जास्त जिथं प्रकाश असेल किंवा ऊन जिथं असेल तिथं जास्त जायचं नाहीये. आलं सर्व माहिती लक्षात. काळजी लक्षात आली बाबा. धुळीत उन्हात वाऱ्यात जायचं नाहीये. महत्वाचं. एकच डोळा आहे. डबल काळजी घ्यायची.